आसिफ आहे की रेहान? यार दोनों सर्वेश? तीन। सर लिहून घ्यायचा. हा. आणखी विद्यार्थी येऊ देत, मग चालू करूया. 3च विद्यार्थी आहेत आता.
हा, विभाजक म्हणजे काय बघा. आता 18 संख्या दिल्या मी इथं. 18 या संख्येला कोणकोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो, त्या संख्या शोधायच्या. आता कोणतीही संख्या दिल्यानंतर 1 ने पूर्ण भाग जातो, कारण 1 2 3 4 5 6 असं मोजत गेल्यानंतर त्यामध्ये 18 ही संख्या येते. म्हणून पहिल्यांदा एक संख्या घ्यायची, त्यानंतर आता पुढच्या संख्या बघा. 2 ने पूर्ण भाग जातो का बघा. पूर्ण भाग म्हणजे बाकी शून्य आली पाहिजे बघा. 18 म्हणजे 2 सुद्धा आहे. त्यानंतर 3 ने बघा. 3 की 3 7 3 9 3 14 3 15 3 3 सुद्धा आहे. 4चा पाडा म्हणत जावा. 18 आहे का बघा 4च्या पाड्यात. चारच्या पाड्यात 18 ही संख्या आहे का मग. अशी सर नाही. नाही. किती बाकी किती राहते बघा. 4 चौक 16, 2 बाकी राहते बघा. आहे ना. इथं बाकी 2 आहे, इथं बाकी 0 आहे, इथं 0 आहे. 0 असेल बाकी 0 असेल तर समजायचं निशेष भाग जातो. जर बाकी राहिली तर निशेष भाग जात नाही. म्हणून 4 ही संख्या 18चा विभाजक नाही. म्हणून 4 घ्यायचे नाही. 5 बघा. 5 त्रिक 15, 3 बाकी राहते बरोबर, 5 सुद्धा घ्यायचे नाही. 6चा पाडा म्हणत जावा. 6 1 6, 6 2 12, 6 त्रिक 18 म्हणजे 6 आहे. 7च्या पाड्यात आहे का बघा 18. 7चा पाडा मोजा. 7च्या नाही. 8च्या पाड्यात पण 18 नाही. 9च्या पाड्यात आहे. 9 1 9, 9 2 18 आणि त्यानंतर 18 1 18. 1 2 3 6 9 18. हे काय आहे. लिहून घ्या. हे 18चे विभाजक किंवा अवयव आहेत. सर
ओके. झालं सर. हा. तर पुढे 15चे विभाजक काढा. 15चे 1 येणार पहिल्यांदा आणि 15 सुद्धा येणार. तर 2चा पाढा मोजत जावा. 15 आहे का? 3च्या पाढ्यात आहे. 3 5 15. हे लिहून घ्या, मग सांगतो काय करायचं. लहान विभाजक 1 असतो. 18चे विभाजक आपण काढले, त्यामध्ये सर्वात लहान विभाजक 1 होता. म्हणजे कोणतीही संख्या दिली तर तिचा लहान विभाजक 1 असतो आणि मोठा विभाजक तीच संख्या असते. आता इथं मोठा विभाजक 15 आहे आणि 18चे विभाजक काढले त्यावेळी मोठा विभाजक 18 होता. म्हणजे मोठा विभाजक तीच संख्या आणि लहान विभाजक 1 असणार प्रत्येक वेळी. हे लिहून घ्या. सर झालं लिहून. हा, लिहा. झालं सर. हा, आता फक्त बघायचं, लिहू नका, फक्त बघा.
हा चे विभाजक काढले या संख्येचे आहेत एक आहेत का? सर्वात लहान विभाजक असतो, सर्वात मोठा विभाजक असतो तो 2. 3 आहेत, 1 आणि 3 आहे. 5 साठी विभाजक आहेत 1 आणि 5. 7 चे विभाजक बघा 1 आणि 7. 11 चे विभाजक 1 आणि 11 आणि 13 चे विभाजक 1 आणि 13. आता आपण जर 8 घेतले तर त्याचे विभाजक बघा 1, 2, 4 आणि 8 येतात. मग ज्यावेळी 1 आणि तीच संख्या असे विभाजक असतात त्यावेळी ती मूळ संख्या असते. 1 आणि तीच संख्या आता कुठे कुठे आहे बघा, इथे आहे 1 आणि तीच संख्या दिलेली, इथं सुद्धा आहे. म्हणजे दिलेली संख्या आणि 1 ज्यावेळी विभाजक असतात त्यावेळी ती मूळ संख्या असते. 8 बघा 8 मूळ संख्या आहे का? नाही, कारण दिलेली संख्या 8 आणि 1 आहे, परत इतर 2 आणि 4 सुद्धा आहे, म्हणून 8 मूळ नाही. 15 सुद्धा मूळ संख्या नाही, 18 सुद्धा मूळ संख्या नाही. ज्यावेळी विभाजक 1 आणि तीच संख्या येते त्यावेळी त्या मूळ संख्या असतात. हे लिहून घ्या. दोन संख्या 1च्या आणि 2च्याच पाड्यात येते, बाकी इतर कोणत्या संख्यांच्या पाड्यात येत नाही. 3 सुद्धा 1 आणि 3च्या पाड्यात, 5 1 आणि 5च्या पाड्यात, 7 1 आणि 7च्या पाड्यात, 11 ही संख्या सुद्धा 1 आणि 11च्या पाड्यात येते, इतर संख्यांच्या पाड्यामध्ये नाही. 13 सुद्धा 1 आणि 13च्या पाड्यात आहे, म्हणून त्या मूळ संख्या. अशा आणखी 100 पर्यंत संख्या आहेत शोधायच्या. आपण लिहून घ्या फक्त हे, नंतर सांगतो. झाला सर लिहून. मूळ संख्या शोधताना सुरुवातीची 1 आहे ती संख्या सोडून द्यायची. ती मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. 2 पासून आपण सुरुवात करायची. 1 ही संख्या मूळ संख्या ही नाही व संयुक्त संख्या ही नाही. सर झालं. आता आपण 2 पासून सुरुवात करायची. 2 ते 10.
मूळ संख्या शोधायचे आहेत आपणाला. 2 ते 10 मध्ये असलेल्या मूळ संख्या, जी संख्या 1च्या पाड्यात आहे आणि तिच्याच पाड्यात आहे, स्वतःच्या पाड्यात. पहिली संख्या आहे 2. 2 संख्या फक्त 2च्या पाड्यात आणि 1च्या पाड्यात आहे. त्यानंतर 3, 5 आणि 7. तर 2 ते 10 मध्ये आणखी कोणती संख्या राहिली का बघा. 2, 3, 4 बघा. 4 संख्या 1च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे, 4च्या पाड्यात आहे. म्हणून ही मूळ संख्या नाही. ही संख्या मूळ नाही 4. 6 1च्या पाड्यात, 2च्या पाड्यात, 3च्या पाड्यात आणि 6च्या पाड्यात. आपल्याला काय पाहिजे, फक्त 1च्या पाड्यात आणि त्याच संख्येच्या पाड्यात. त्यामुळे 6 सुद्धा नाही, 8 नाही, 9 बघा. 1, 3, 9. 3च्या पाड्यात आहे, त्यामुळे हे सुद्धा नाही. 10 संख्या सांगा, कोणकोणत्या संख्यांच्या पाड्यात आहे. कोण सांगते 10चे विभाजक? दहाचे विभाजक सांगा. अकराच्या पाड्यात. अकराच्या पाड्यात. 10चे विभाजक सांगा. 10चे. 10 ही संख्या कोणकोणत्या संख्येच्या पाड्यात आहे? पहिल्यांदा 1च्या पाड्यात तर आहेच ती, आणि 10च्या पाड्यात आहे. 1 आणि 10 आहे. 2च्या पाड्यात सुद्धा आहे. 2 पंचे 10. 5 म्हणून 10 ही मूळ संख्या नाही. माईक बंद ठेव टेन्शन. 11 ते 20 मध्ये बघा. 11, 13, 14 आहे का बघा. 14चे 1 2 7 14, 7 2 14, 14 1 14, म्हणजे 2 पाड्यात आहे. त्यामुळे ती मूळ संख्या नाही. सतरा आणि 19. सर लिवायचं. होय, लिहा. या संख्या ज्या आहेत मूळ इतर कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये येत नाहीत. 23 संख्या बघा, कोणत्या पाड्यात येते का? येत नाही. फक्त ती 1च्या पाड्यात आहे आणि 23च्या पाड्यात. 29 सुद्धा 1च्या पाड्यात आणि 29च्या पाड्यात आहे.
लिहून. हा. सर झालं. हा. 71 ते 80 मध्ये दिलेल्या मूळ संख्या मी वाचायचं ना. हा लिहा. आपण 100 पर्यंतच्या मूळ संख्या 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाहायच्या आहेत आपल्याला. सर झालं. झाला असेल तर मोजा किती आहेत मूळ संख्या. 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत मोजा. लिहून घेतलेल्या मोजून सांगा मला किती आहेत. तुमच्या वहीत लिहून घेतलेल्या संख्येत त्या मोजा किती आहेत. सर 25. सर 25. 25 आहेत. बरं. ठीक आहे. सर 25. हा. सर 25. बरोबर आहे. मूळ संख्या 25 आहेत आणि संयुक्त संख्या 74 बघा. संयुक्त संख्या 74 आहेत. हे 1 ते 100 मधील पाहतोय आपण. मूळ संख्या 25, संयुक्त संख्या 74, यांची बेरीज किती होते बघा.
किती होते बेरीज? $99 होते का मॅकलम? हो सर. हा, आता एक संख्या कोणती राहिली बघा. 100 मध्ये मूळ 25 आणि संयुक्त 74. आपली बेरीज 100 यायला पाहिजे. 1 ते 100 मधील पाहतोय ना आपण. 25 मूळ आहेत, 74 संयुक्त संख्या आहेत. टोटल 99 झालेली आहे. आपल्याला एक संख्या राहिली, कोणती राहिली बघा. मी लिहून दिले तुम्हाला सुरुवातीलाच. कार्तिकी एक संख्या म्हणून सांगितले ना मी. एक मूळ नाही आणि संयुक्तही नाही. एक. बघा, म्हणजे 1 ते 100 संख्या आहेत, त्यामध्ये 25 मूळ संख्या, 74 संयुक्त संख्या, म्हणजे हे एकूण 99 संख्या झाल्या. आणि सुरुवातीची जी एक ही संख्या आहे ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. एक ही संख्या सोडून त्या 99 होणार. 25 मूळ संख्या, 74 संयुक्त, आणि एक आहे ती मूळ पण नाही आणि संयुक्त. ते लिहून घ्या. झालं सर लिहून. हा सर झालं लिहून. हा, आता तुम्हाला संयुक्त संख्या काय आहेत ते सांगतो. त्या मूळ संख्या 25 आहेत ते तुम्हाला समजल्या. मूळ संख्या म्हणजे ती त्याच संख्येच्या पाड्यात आणि 1च्या पाड्यात येते. तर 8, 5, 10 आणि 13 या संख्यांचे विभाजक काढायचे तुम्ही. विभाजक 8 संख्या कोणकोणत्या संख्यांच्या पाड्यामध्ये आहे ते काढा. बघा, 1 2 चौक 8, 4 2 8 आणि 8. 5 मूळ संख्या आहे, 1 आणि 5च्या पाड्यात. 4. 1
5, 10, 1 आणि 13. आता पहिली संख्या आहे, पहिल्यांदा बघा नंतर लिहून घ्या. पहिली संख्या 8 आहे. 8 या संख्येला 1 ने आणि 8 ने निशेष भाग जातो आणि 2 आणि 4 ने सुद्धा निशेष भाग जातो. म्हणजे एक संख्या, तीच संख्या आणि त्याशिवाय इतर आणि संख्या आहेत 2 आणि 4 आहे. त्याबरोबर 10 संख्या बघा, 10 जातो, 2 ने भाग जातो, 5 ने आणि 10 ने सुद्धा. पण मूळ संख्येच बघा, मूळ संख्या आहे 1 आणि 5. त्याशिवाय इतर संख्यांनी भाग जात नाही. या संख्येला 1 आणि 13 याशिवाय दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. या मूळ संख्या आहे. या 25 मूळ संख्या आहेत, त्या तुम्ही वहीत लिहून घेतलेल्या आहेत की त्या 1 आणि तीच संख्या यांनीच त्यांना निश्चेष भाग जातो. आता 8 बघा, 1 आणि 8 आहे, त्याशिवाय इतरही संख्यांनी भाग जातो 2, 4, म्हणून त्याला संयुक्त संख्या म्हणायचं. त्या संयुक्त. इथं बघा 1, 10 शिवाय 2, 4, 5 सुद्धा आहे, म्हणून या संयुक्त. लिहून घ्या. लिवायचं सर. लिहून घ्या. लिहा. सर झालं लिहून. सर झालं लिहून. ओके ओके, थांबा. झालं. सर झालं लिहून. ओके. लिहून घ्यायचं सर. ते लिहा. 7, 12, 14, 19, 17 आणि 1. त्यामध्ये मूळ संख्या असलेल्या शोधायच्या आणि लिहायच्या, संयुक्त आहेत त्या लिहायच्या.
लिहिल्या मूळ संख्या शोधा त्यातल्या. पहिली संख्या 7 मूळ आहे की संयुक्त? 7 संख्या बघा कोणत्या पाड्यात येते? 1 च्या पाड्यात येत्या नाही, 3 च्या नाही, 4 च्या नाही, म्हणजे ते मूळ. तुम्ही वहीतली मूळ संख्या तुमच्या वहीत मूळ संख्या लिहिलेल्या आहेत त्या बघा. 2 ते 10 मध्ये 7 आहे. 11 ते 20 मध्ये बघा आणि ही 1 आहे ती होऊन झाले की सांगा, क्लास संपला. लिहून झाले झालं की सर. लेट करा. झालं सर लिहून. सर झालं चालेल. लिहून. लिहून. ओके. क्लास जावा. आहे. सर लिहून झालं. सर उद्या क्लास आहे. उद्या क्लास आहे. कसे हे बंद कसे करतात? झाले बंद कर. केलं बंद करते. आसिफ झाला असेल लिहून. श्रेयस त्या क्लास आहे.